मुलांना ना डाळी अजिबात आवडत नाहीत आणि काही मुलं तर अजिबातच डाळ खात नाहीत. तर आज आपण मुगाच्या डाळीपासनं हे हेल्दी असे मूग डाळ टोस्ट बनवूया. त्यासाठी मुगाची डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकायची. थोडीशी जिरे टाकूया, आवडीनुसार हिरवी मिरची टाकायची, कढीपत्त्याची पाने आणि मिक्सरमध्ये टाकून अजिबात पाणी न टाकता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. हे बॅटर एका बाउलमध्ये काढायचं. चॉप केलेल्या सगळ्या भाज्या टाकूया इथे. थोडीशी हळद, चिमूटभर आपण हिंग टाकायची. जिरे पावडर टाकूया, भरपूर पांढरे तीळ टाकायचे, चवीपुरतं मीठ टाकूया आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बॅटर घट्ट वाटतंय म्हणून मी इथे थोडंसं पाणी टाकलेलं आहे. इथे ब्रेडच्या स्लाईस घेतल्या आहे. आपण राऊंड शेपमध्ये अशा पद्धतीने कट करून घ्यायची. त्यातली एक स्लाईस घेऊन आपण या बॅटरमध्ये डिप करूया आणि तव्यावर थोडंसं तूप टाकायचं आणि ही स्लाईस आपण तव्यावर छान भाजून घ्यायची. वरून थोडंसं आपण परत बॅटरसुद्धा लावूया. पांढरे तीळ टाकायचे आणि अलटून पलटून ही ब्रेड आपल्याला भाजून घ्यायची आहे छान. भरपूर इथे आपण तूप लावूया म्हणजे ही अजून हेल्दी रेसिपी होती. तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि फॉलो करा.